हमाल कामगार एकतेचा विजय असो। मागील 3-4 दिवसांपासून संपूर्ण राज्याच्या नजरेत आलेल्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामगारांच्या न्याय्य मागण्यांवर अखेर जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या निर्णायक भूमिकेमुळे पूर्ण विराम लागले आहे। वैभव चोपकर यांच्या नेतृत्वात बाजार समितीतील हमाल, मापारी, टोपलेवाले व काटेवाले कामगारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी आज 15 मे रोजी घेतलेल्या बैठकीत बाजार समितीच्या संचालक मंडळाला चांगलेच खडसावले आहे। मजुरांना राज्य शासनाच्या बंधनकारक तरतुदी तसेच कृषी समितीचा कायदा बाजार समितीला देखील मान्य करावा लागेल। प्रत्येकांच्या सामाजिक सुरक्षेचे दायित्व, त्यांचे लायसन्स, कामगारांचे ओळखपत्र आणि सर्वांना हक्काचे स्वतंत्र शिवभोजन केंद्रासह इतर महत्त्वाच्या मागण्या जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी मान्य करून घेत बाजार समितीत सामंजस्य राखून काम करण्याचे निर्देश संचालक मंडळाला त्यावेळी दिले आहे। तर सर्व मजुरांना माथाडी कामगार कायदा लागू करून त्यांना विमा सुरक्षा व इतर लाभ देण्याचा देखील ऐतिहासिक निर्णय सावंतकुमार यांनी बैठकीत घेतला आहे। सदर बैठकीचे आदेश हे संपूर्ण जिल्ह्यातील बाजार समित्यांना देखील लागू होणार असल्याचे आश्वासन सावंतकुमार यांनी दिले आहे। तर कामगारांच्या अन्यायावर त्यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ मौन बाळगून होते। बाजार समितीत घडलेल्या राड्यावर देखील मजुरांनी बैठकीत चर्चा घडवून आणली होती। मात्र संचालक मंडळाने मजुरांची जाहीर माफीबाबत कुठलेही वक्तव्य बाहेर न आल्याने पोलीस तक्रारीबाबत मजूर अद्याप तरी ठाम असल्याचे समजून येत आहे। येथे किरण अतकरी यांनी 13 मे रोजीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या धानाचा मुद्दा उपस्थित करताच बैठकीला हजर 40 ते 50 कामगार एकवटले असता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना मध्यस्थी करावी लागली होती, हे विशेष। एकंदरीत हमाल माथाडी कामगार कृती समितीच्या निर्णायक आंदोलनाला यश आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले। तर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मजुरांना 50,000च्या अर्थसहाय्यावर संचालक मंडळाने 11 लाखांच्या नुकसानीवर बोट ठेवल्याने किमान 25,000ची मदत जाहीर करण्याचा मधला मार्ग जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे। त्यामुळे कामगारांनी सावंतकुमार यांचे विशेष आभार व्यक्त केले। तर मान्य करण्यात आलेल्या मागण्या जीवापर्यंत लेखी स्वरूपात प्राप्त होत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मत यावेळी वैभव चोपकर यांनी व्यक्त केले आहे।